आज अचानक पावभाजी खाण्याची इच्छा झालीये, पण घरी भाज्या नाहीयेत. तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. फक्त कांदा, टोमॅटो आणि बटाटा वापरून तयार होते ही झणझणीत, बटरी, खमंग, अगदी परफेक्ट पावभाजी. कमी साहित्य, कमी वेळ आणि तरी ही चव अशी की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल. ही पावभाजी इतकी जबरदस्त लागते ना, त्यामुळे एकदा नक्की करून बघा. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे आपण कांदा, टोमॅटो आणि बटाटा वापरून पावभाजी बनवणार आहोत. आता भाजी बनवायचं प्रमाण बघून घेऊयात. तर 2 कांदे बारीक चिरून घेतलेत. तसेच 7 मध्यम आकाराचे टोमॅटो मोठ्या फोडी करून घेतल्यात. 5 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे त्याच्या साली काढून त्याचे सुद्धा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. बटाटे काळी पडतात त्यामुळे फोडी करून झाल्यानंतर लगेचच त्या पाण्यात ठेवायच्यात आणि त्यानंतर इथे मी टोमॅटो सुद्धा असा मोठ्या फोडीमध्ये चिरून घेतलेला आहे. अगदी कमी वेळात बनते. आता कुकर घ्यायचा. कुकरमध्ये आपण पावभाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी पहिल्यांदा बटाटा, त्याच्यानंतर टोमॅटो घातलेला आहे. आता अ, या 2 भाज्या आता कुकरमध्ये शिजवून घेतो. त्यासाठी 2 ग्लास पाणी वापरले. तसेच पाव चमचा हळद आणि मीठ घातलेलं आहे. 1 मोठा चमचा तेल सुद्धा घालणार आहोत, जेणेकरून भाज्या अगदी मऊसूत तयार होतील आणि मीठ याच्यासाठी वापरले की भाज्यांना त्यामुळे चव चांगली येते. आता कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवरती 7 ते 8 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. कधी-कधी बटाटा आतून एकदम कडक असतो आणि पटकन शिजत नाही. त्यामुळे 8 ते 9 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. जास्त शिजवल्यामुळे भाज्या मॅश करणं सुद्धा सोपं जातं. आता बघा इथे मी भाजी एकत्र केलेली नाहीये किंवा मॅश केलेली नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा पळीने असं जे जास्तीचं पाणी आहे ते एका ग्लासमध्ये काढून घेतलेलं आहे. हेच पाणी आपण नंतर भाजी वाढवण्यासाठी वापरणार आहोत. आता एका पळीने किंवा मॅशरनी भाजी मॅश करून घ्या. कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल आणि 1 मोठा चमचा बटर घेतलाय. तुम्ही हे लोणी किंवा साजूक तूप वापरून देखील करू शकता. फोडणीत मी अर्धा चमचा जिरे घातले. जिरे छान तडकले की यामध्ये आपण हा जो बारीक चिरून ठेवलेला कांदा होता तो घातलेला आहे. कांदा छान असा मऊ करून घ्यायचा आणि मग यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची. तुम्ही हवं तर आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट अशी एकत्र करून घालू शकता. कांदा शिजत असा बदामी रंगावरती आला की आपण यामध्ये आता बाकीचे साहित्य घालूया. तर अर्धा चमचा हळद पावडर, आधी पण आपण भाज्या शिजवताना हळद वापरलेली होती. 3 मोठे चमचे लाल मिरची पावडर आणि 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली, जेणेकरून पावभाजीला जो कलर आहे तो चांगला येईल. आणि त्यानंतर 4 मोठे चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे. आता या मसाल्यांचे प्रमाण थोडेसे जास्त ठेवायचे, कारण आपण यामध्ये फक्त बटाटा आणि टोमॅटोच वापरलेला आहे. मसाला शिजवण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजे मसाला खाली करपत नाही, लागत नाही. आणि त्यानंतर मग असा 2 मिनिटं मी परतवून घेतलाय मसाला. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. अशी कोथिंबीर आपण या मसाल्यात घातली की फ्लेवर चांगला येतो. आता मॅश करून ठेवलेली ही सगळी भाजी घालायची आहे आणि मग भाजी छान मिक्स करून घेऊ. जे बाजूला काढून ठेवलेलं पाणी होतं, तर ते आता यामध्ये आपण वापरायचं आहे आणि मग भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. भाजी शिजवताना आपण थोडंसं मीठ वापरलेलं होतं. आता परत इथे आपण थोडंसं चवीपुरता मीठ वापरतोय. बघा भाजीचं टेक्स्चर आणि भाजीचा जो कलर आहे किती सुरेख आलेला आहे. आता फक्त आपल्याला भाजी झाकून 10 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. भाजीचा जो घमघमाट आहे तो अगदी घरभर पसरलेला आहे. खूप मस्त भाजी तयार होते. बघा जे काही पाणी आपण यामध्ये ॲड केलेलं होतं ते भाजीने ॲब्झॉर्ब करून घेतलंय. भाजी एकजीव झालेली आहे. तर सगळ्यात शेवटी आपण बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर आणि बटर घालणार आहोत. कुणाला वाटणारही नाही. फक्त आपण ही 3 भाज्यांपासून भाजी बनवलेली आहे. पाव पण आपण एका वेगळ्या स्टाईलने गरम करून घेऊ शकतो. त्यासाठी पॅनवरती बटर घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही जी आपण भाजी बनवलेली होती त्यामधली थोडी भाजी घेऊन परतवून घेतली आणि लगेचच यावरती पावाची जोडी ठेवून दोन्ही बाजूनी छान असे पाव भाजून घेतलेले आहेत.
वरून आणखीन बटर लावू शकता. नुसतं तेलामध्ये सुद्धा तुम्ही हे पाव भाजून घेऊ शकता. सॅलड, लिंबू, बारीक चिरलेल्या कांद्याबरोबर सर्व्ह करा. या गरम-गरम भाजीवरती मस्त असं बटर किंवा लोणी टाका. विश्वास ठेवा, इतक्या साध्या पद्धतीने पण सुपर टेस्टी पावभाजी बनते. काही पार्टीचं वगैरे बेत असेल त्यावेळेला अगदी घरगुती साहित्यात तुम्ही ही पावभाजी बनवू शकता. पावभाजी बनवल्यानंतर त्याचा फीडबॅक द्यायला मला विसरू नका. तर रेसिपी आवडली असेल लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.